एका थैलीत 1 रुपया 50 पैसे व 25 पैशाची काही नाणी आहेत. त्यांच्या किमतीचे गुणोत्तर 2:3:4 या प्रमाणात जर नाण्यांची एकूण किंमत 960 रुपये असेल तर त्या थैलीत 50 पैशांची एकूण नाणी किती? नाणी नोटा या प्रकरणाशी संबंधित थोडासा नागमोडी वळणाचा हा प्रश्न सोडायचा कसा सर? लेकरांनो, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. वाक्सर हे प्रश्न अंता कुठून अशा बरेच कॉमेंट येतात. लेकरांनो, माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे, ज्या ग्रुपमध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली विविध स्पर्धा परीक्षा देणारे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात. शक्य झालं ग्रुपमध्ये सहभागी व्हा. मी कुठल्याच पुस्तकातून हे प्रश्न आणत नसतो. हे जे प्रश्न आहेत मला परीक्षार्थ्यांनी विचारलेले प्रश्न असतात. हा प्रश्न कसा सोडवायचा सर? इथं 1 रुपया लेकरांनो 50 पैशाची थैलीमध्ये काही नाणी आहेत, तर थैलीमध्ये आणखी 25 पैशांची नाणी आहे आणि यांच्या किमतीचं गुणोत्तर आम्हाला दर्शवलं 2:3:4 असं. म्हणजे इथं 2, इथं 3 आणि इथं 4. लक्ष द्या, लक्ष द्या. आता इथं प्रत्येक प्रकारची नाणी किती काढण्यासाठी चलपद x वापरायचं असते. प्रश्नामध्ये विचारलं काय? थैलीत 50 पैशांची एकूण नाणी किती? लक्ष द्या, 1 रुपयाच्या गुणोत्तरामध्ये नाण्याचं गुणोत्तर शोधत असताना बदल कुठलाही होणार नाही. मात्र इथं 50 पैशांची नाणी, 50 पैसे याचं रुपयामध्ये रूपांतरण म्हणजे 0.5 रुपये. लक्ष द्या. आता 3x सोबत 10 गुणीला का घ्यायचे? छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं म्हणून. छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं म्हणून अंशस्थानी 0 घ्या. मात्र किती? इथं दशांश चिन्हानंतर 1 घर म्हणून एकावर 1 शून्य असलेली संख्या अंशस्थानी जेव्हा गुणीला घ्याल तेव्हा छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह गायब. हा भाग 2 न जातो म्हणजे 3x याला गुणीला 2 हा गुणाकार 6x. नाण्याचं गुणोत्तर 50 पैशाच्या नाण्याचं गुणोत्तर पिशवीमध्ये असलेलं. इथं 1 रुपया तुम्ही भागीला घेतला, इथं कुठलाही बदल होणार नाही. 2x हे 1 रुपयाच्या नाण्याचं गुणोत्तर. 25 पैशाच्या नाण्याचं गुणोत्तर काय? तर इथं 25 पैसे म्हणजे काय? 0.25 रुपयामध्ये 25 पैशाची मांडणी म्हणजे 0.25 रुपये. 4x सोबत आता 100 गुणीला घ्या. छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवा. 100 का गुणीला घ्यायचे? लेकरांनो, इथं दशांश चिन्हानंतर 2 घर आहेत म्हणून एकावर 2 शून्य असलेली संख्या अंशस्थानी गुणीला घ्या. म्हणजे छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह चाललं जाईल. हा भाग जातो सर 4 न. म्हणजे 4x याच्यासोबत गुणीला 4, 4 चूक 16x हे गुणोत्तर आहे 25 पैशाच्या नाण्यांचं. प्रश्न जो विचारला की 50 पैशांची थैलीतील एकूण नाणी किती? इथं पिशवीमध्ये असलेल्या 1 रुपया 50 पैसे 25 पैसे यांची जी काही नाणी आहेत त्या नाण्याच्या किमतीचं गुणोत्तर दर्शवलं 2:3:4. उत्तराप्रत पावलं टाकण्यासाठी किमतीचे हे काही गुणोत्तर आहेत 2x अधिक 3x अधिक 4x आणि प्रस्तुत पिशवीतील एकूण किंमत. ही सर्व बेरीज 4 आणि 3 7 आणि 2 9x बराबर 960. x ला एकटं करा. 960 कडे जाताना 9 भागीला का मांडायची संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणीला असेल, भागीला, भागीला असेल, गुणीला, अंशस्थानी असेल, छेदस्थानी, छेदस्थानी असेल, अंशस्थानी, अधिक असेल, वजा, वजा असेल, अधिक, गुणीला असेल, भागीला, भागीला असेल, गुणीला मांडा. x बराबर इथं 3 3 9 आणि 3 गुणीला 320 म्हणजे 960. x बराबर काय प्राप्त होते? तर x बराबर 320 आणि भागीला 3 प्राप्त होते. हे x चं मूल्य आम्हाला प्राप्त झालं. थैलीतील 50 पैशांची नाणी आणि त्याचं गुणोत्तर सापडलं 6x. उत्तराकडे पावलं. लक्ष द्या, 50 पैशाच्या नाण्याचं गुणोत्तर 6x आहे लेकरांनो. म्हणून 6x याचा अर्थ असा की 6 सोबत x गुणीला x चं मूल्य 320 आणि भागीला 3 आहे. हा भाग 2 न गेला सर. 2 गुणीला 320
अर्थात 640 नाणी हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. थैलीत 50 पैशाची एकूण नाणी किती सर? 640 हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, तुम्ही जर खरंच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप जॉईन करा. तिथे तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्नांचा भरघोस सराव करता येईल. ओके. नाणी नोटा ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.